तर काय सांगाल, आज तुम्ही राष्ट्रवादीकडून केंद्रीय शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे? नाही, मी अनेक दिवसापासून तसं साहेबांच्या बरोबर काही आमच्या स्वारीच्या संदर्भात असेल किंवा नवी मुंबईतल्या काही विषयावर असतील त्याच्यावर चर्चा करत असताना मी एक विचार केला की आपण ज्या नेता लोकांसाठी धावून येतो आणि कुठल्याही गोष्टीला विचार न करता पक्षपात न करता लोकांची कामं करत असतो, तर माझ्या मनात असं आलं की आपण अशा नेत्याबरोबर असलो तर एक समाजाबरोबर एक बांधिलकी आपली चांगली राहील आणि त्याच्यामुळं नवी मुंबईचे प्रश्न सुटतील या हेतूने मी आज खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या पार्टीमध्ये काय अडचण होती जी आज तुम्ही नाही, अडचण कुठलीच काय नव्हती. मला काय कोणाबद्दल काही बोलायचं नाही. मला फक्त माझा विचार करून किंवा एखाद्या लोकांसाठी मी ज्या काम करतो त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा मी विचार केलेला आहे. राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्ष पद होतं तुमच्याकडे, तरी सुद्धा तुम्हाला पक्ष सोडावा लागला? नाही, मी तुम्हाला आठवत असेल तर पहिल्याच दिवशी मी सांगितलेलं होतं, ज्या दिवशी शशिकांत शिंदे साहेबांचा प्रांत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा वाशीमध्ये सत्कार होता, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं, साहेब तुम्ही अध्यक्ष झालात, मला आता पदमुक्त करा. असं मी कुठल्या पदावर कुठल्या गोष्टीने फायदा होईल या हिशोबाने मला समाजामध्ये मी माथाड्याबरोबर काम करत असतो. माथाडी वर्गीयांचे अनेक प्रश्न असतील, त्यासाठी मी साहेबांना आताच चर्चा केली. कांदा बटाटाचा विषय असेल, नवी मुंबईचे प्रकरग्रस्तांचे प्रश्न असतील, घराचे प्रश्न असतील, परिवारांचे प्रश्न असतील, त्याच्यासाठी मी नेहमी तुम्ही बघितलं असेल आताच 2 मोर्चे मी काढले त्यावेळी. म्हणून मला वाटलं साहेबाबरोबर काम केल्यानंतर जे प्रकरग्रस्ताचे असतील किंवा LIG मधील जे रहिवासी आहेत त्यांचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी मला मदत होईल आणि ज्या ठिकाणी मदत होते तिथं आपण काम केलं तर आणखी सोयीस्कर होईल. राष्ट्रवादीवरती तुमची नाराजी आहे? अशी कुठलीही माझी नाराजगी नाही.